काळी दिवाळी साजरी करत होते. काळी दिवाळी साजरी करत होते त्यावेळेला. आणि लग्न वगैरे करण्यासाठी मुंबईत लग्न करायचं टाळत होते लोक, मोठे लोक. भाजपचे 132 असल्यानंतर सरकार मुख्यमंत्री त्यांचाच होणार ना. त्याचा विचारण्यासारखं काय? ते बिनसूत्राशिवाय तुम्ही जाहीर करू शकता. ते नाना पटोले यांनी जर विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं नसतं काय तर पुढचं काही घडलं नसतं. हे पण त्यांनीच कोणीतरी बोलले ना, तेच कोणतरी बोलले. साहेब, महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा पेच जो आहे तो अद्यापही कायम आहे. सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार गृह खात्यावर हे सगळं आणलेलं आहे. तुम्ही गृहमंत्री राहिलेला आहात. गृह खातं इतकं महत्त्वाचं का आहे? त्याच्यासाठी इतकं नाही, पेच वगैरे काही नाही आहे. मध्ये जे आहे 2-3 दिवस जे आहेत प्रधानमंत्री महोदय आणि गृहमंत्री अमित भाई शाह हे भुवनेश्वरला होते. दरवर्षीचे आहे सर्व विशेषतः DG सगळ्या राज्यांचे त्यांची एक कॉन्फरन्स असते आणि गृहमंत्री असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे त्या कामामध्ये ते बिझी होते. त्यामुळे 2-3 दिवस जे आहे काहीच होण्यासारखं नव्हतं, म्हणून थोडंसं पुढे गेलेलं आहे. आता 5 तारीख त्यांची ठरलेली आहे. 2 दिवसामध्ये जवळपास त्यांची अंतर्गत सगळी चर्चा प्रत्येक पार्टीची झालेली असते, विचारविनिमय झालेला असतो आणि होईल. आता गृहमंत्री का प्रत्येक खातं जे आहे हे महत्त्वाचंच असतं. गृहमंत्री म्हणजे एवढं जरा पोलीस खातं असतं, काय इकडून सॅलेट तिकडून सॅल्यूट काय हे जरा जास्त असते. आणि ते गृह खातं जेवढं चांगलं म्हणतात तेवढं अडचणीचं सुद्धा असतं. दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कोण कुठेतरी दंगल करतो आणि जणू काय गृहमंत्र्यांनी दंगल केली असे प्रश्न विचारतात. कोण कुठेतरी बलात्कार करतो, उत्तर द्या तुम्ही काय करता, अरे काय करत होतो तिकडे. आता हे अशा पण गोष्टी आहेत. त्याचबरोबर शांतता राखण्यासाठी कुठे गडबड असेल, आपापसात दंगे आहे ते मिटवण्यासाठी तिथे पण काम कर. माझ्या वेळेला तर खूप अडचणीचं काम होतं, कारण सगळीकडे गँगवॉर सुरू होतं आणि तो गँगवॉर कोण कुठे बसलेत, कोण परदेशात आहे, कोण इकडे बसलेत, कोण तिकडे बसलेत. आणि रोज कुणाचा तरी मर्डर व्हायचा. कधी मिल मालिक खटाव यांचा मर्डर, कधी हॉटेल मालकांचा कधी डॉक्टर, मोठे मोठे डॉक्टर त्यांच्यावर हल्ले. राकेश रोशन जे आहेत, ऋतिक रोशन, त्यांना गोळी मारली होती. ते नेमकं मी होम मिनिस्टर झालो त्यावेळेची परिस्थिती. ती त्यांच्या असं इथे लागून ते गेली होती. थोडी जर गेली असते आणखी अर्धा इंच आतमध्ये तर ते गेले असते. तर या अशा परिस्थितीमध्ये जे आहे माझ्या वेळेस काळी दिवाळी साजरी करत होते. काळी दिवाळी साजरी करत होते त्यावेळेला. आणि लग्न वगैरे करण्यासाठी मुंबईत लग्न करायचं टाळत होते लोक, मोठे लोक. बँगलोर किंवा अहमदाबादला जायचे. व्यापाऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली होती. अशा परिस्थितीमध्ये मला काम करावं लागलं. परंतु त्यावेळेचे माझ्याबरोबरचे असलेले सर्व जे पोलीस कमिशनर वगैरे जे आहेत, डेप्युटी पोलीस कमिशनर वगैरे सगळे, त्याने फार चांगलं काम केलं आणि संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातलं गँगवॉर जे आहे पूर्णपणे त्यांनी कंट्रोल केलं. बाकीच्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या मग त्या मानाने फार छोट्या असतात काय, परंतु हे सगळं थांबवणं फार कठीण होतं. आणि रोज काही ना काहीतरी कुठेतरी राज्यात घडतं. रोज कुठेतरी अपघात तरी होणार, कुठेतरी मारामाऱ्या होणार, कुठेतरी खून पडणार, कुठेतरी राजकीय पक्षाचे मोर्चे निघणार. आणि हे सगळं जे आहे ते गृहमंत्र्याचं काम म्हटलं तर ते काही सोपं काम आहे अशातला भाग नाही. कठीण काम आहे, रात्रंदिवसाचं काम आहे. पण आता प्रश्न जर तुमचा आहे तो पुढचा असा आहे की त्याच्यावरून काय अडलं का. मला असं वाटतं की त्याच्यावरून काय अडलं असं काही दिसत नाही आहे. स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री जे आहेत शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की चर्चेतून आम्ही ते प्रश्न सोडवतो. मग प्रश्न कुठे येतो. पण अजूनही एकनाथ शिंदे सत्तेबाहेर राहून काम करण्यासाठी आग्रह आहेत अशा स्वरूपाची माहिती त्यांचेच आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिली. मात्र आमदारांची इच्छा आहे की त्यांनी सत्तेत राहावं. कसं बघता या सगळ्या याच्याकडे? मी काय तसं ऐकलं नाही. आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही नेहमी सांगता सूत्र, ते सूत्र त्याचा मी अजून पत्ता शोधतो. हे सूत्र कुठे आहे, हे होणार आहे सूत्र, ते होणार आहे सूत्र. मी अनेकांना विचारलं त्या सूत्राचा नंबर तर द्या मला. कुठं राहतो, काय करतो हे सूत्र.
आणि आम्हाला जे काही माहीत नसतं ते सूत्रांना माहिती असते. साहेब तुम्ही आता सत्तेतलेच सूत्र म्हणून मुख्यमंत्री कोण होणार आहेत हे सांगून द्या मग आता. तर मुख्यमंत्री सरळच आहे, मुख्यमंत्री भाजपचे मुख्यमंत्री होणार. भाजपचे 132 144 झाले की सरकार बनतं. भाजपचे 132 असल्यानंतर सरकार मुख्यमंत्री त्यांचाच होणार ना. त्याचा विचारण्यासारखं काय, ते बिनसूत्राशिवाय तुम्ही जाहीर करू शकता. पण एकनाथ शिंदे कुठेतरी ठाम असल्याचं बघायला मिळतं. आज देखील त्यांनी वक्तव्य केलं की माझ्या नेतृत्वावरच निवडणुका या झालेल्या होत्या. नाही, मला माहिती नाही, आजारी होते ते, ठाम वगैरे काय माहीत नाही मला. आणि स्वाभाविक आहे ते, काय अजितदादा काय किंवा फडणवीस काय की इतर लोक भाषणं करून 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 कुठे ना कुठेतरी या घशावर जो प्रचंड बोलून ताण येतो आणि मग ताप वगैरे वगैरे. तर त्यामुळे ते शिंदेसाहेब आजारी होते, परंतु सगळे डॉक्टरांनी वगैरे त्यांना थोडंसं नीट केल्यामुळं ते आता आलेले आहेत. आता साहेब कोल्हापूरचे छत्रपती शाहू याचं धरून आहे. संजय राऊत असं म्हणताय की जे महाविकास आघाडीचं सरकार होतं, जर कदाचित आमच्याकडे गृह खातं असतं तर कदाचित हे सरकार पडलं नसतं. आणि फडणवीस वारंवार सांगत होते की गृहमंत्रीपद ठाकरेंनी स्वतःकडे अशी एक आठवण त्यांनी करून. मला नाही माहिती, पण त्यांच्यापैकीच कोणतरी म्हणालं होतं ना की नाना पटोले यांनी जर विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं नसतं काय तर पुढचं काही घडलं नसतं. हे पण त्यांनीच कोणीतरी बोलले ना, तेच कोणतरी बोलले, आठवा. कधी कधी ते सोयीचं बोलण्यात काय अर्थ आहे. साहेब कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज सोबत नसते, हा? अजित पवार सोबत नसते तर आमच्या देखील 100 जागा आल्या असत्या असं